कौशिकी मॅडम, त्या दिवशी माझ्या वागण्यामुळे तुम्हाला जर त्रास झाला असेल तर माफ करा मला. खरंच मनापासून माफी मागते मी तुमची. मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं, तुम्हाला त्रास नव्हता द्यायचा. माझा तसा काही हेतू नव्हता. हो, खरं सांगू का, निशी लग्न करून कुठल्या घरात जाणार याबद्दल खूप धाकधूक लागली होती हो मला. काळजी वाटत होती तिची, किती कोणाच्या घरात जाईल, तिथली माणसं तिची काळजी घेतील का, तिला आपलंसं करतील का, तिला तिकडे काही त्रास नाही ना होणार. पण आता मला कळलंय की ती तुमच्या घरात लग्न करून जाणार आहे आणि तेही तुमच्या भावाशी होत आहे म्हटल्यावर खूप खूप आनंद झालाय मला. आता तिचं सगळं व्यवस्थित होईल, मला खात्री आहे. तिला तिकडे काहीच त्रास नाही होणार. माझी एकच विनंती आहे तुम्हाला, माझ्या चुकीची शिक्षा या नव्याने होऊ घातलेल्या नात्याला नका देऊ प्लीज. कौशिकी मॅडम, जे काही झालंय ते सगळं आपण विसरून जाऊयात आणि हे लग्न, हा पर्वावर असणारा साखरपुडा सगळं आपण आनंदाने स्वीकार करूयात प्लीज. आणि तुम्ही जी कुठली शिक्षा द्याल ती मी भोगायला तयार आहे. काय वाटतं तुला, तू हे सगळं केल्यावर माझ्या मनात जो तुझ्याबद्दलचा राग येतो निघून जाईल? प्रत्येक नात्यात रुसवे फुगवे होतात आणि आपल्या नात्यांमध्ये सुद्धा ते होणार आहेत. पण म्हणून आपण ते रुसवे फुगवे धरून बसायचे का? अजिबात काळजी करू नकोस तारिणी, हा साखरपुडा होणार. आणि मला असं वाटतं आता तुम्ही सगळे साखरपुड्याच्या तयारीला लागा. आणि तू सुद्धा करवली आहेस ना, खूप तयारी करायची. थँक्यू सो मच. आणि पुन्हा एकदा माफ करा. इट्स ओके. चल. मुलगा घरात कसा वागतो हे मला नाही माहिती, पण तो घराबाहेर कसा आहे ना हे आज मी तुम्हाला सांगतेय. आणि ते खरं आहे. एक नाही, दोन नाही, अनेक मुलींची आयुष्य या मुलाने बर्बाद केलेली आहे. तो मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि जर एवढंच असेल ना तर निदान स्वतःच्या सेल्फ रिस्पेक्टसाठी हा मुलगा आता काहीच का बोलत नाहीये. आणि भीती तर त्याच्या चेहऱ्यावर दिसतीच आहे. युवराज, बोल. ही मुलगी जे काही बोलतीये ते खोटं आहे. युवराज, बोल. युवी प्लीज बोल. प्लीज से समथिंग. सांग सगळ्यांना ही तारिणी बोलते ते सगळं खोटं आहे. प्लीज बोल. युवी बोल ना. काही सांगायची गरज नाही हिला. तारिणी, गप गुमान आज जा. तारिणी, आज जा, नाही तर थोबाड फोडेल. ती जे म्हणते ते सगळं खरं आहे. माझी तारिणी कधी खोटं बोलत नाही. हो, मी तेच म्हटलं. ती जे म्हणते ते सगळं खरं आहे. युवराज, प्लीज प्लीज तुम्ही प्लीज प्लीज. ती आता जे काही म्हणाली त्यातला एकूण एक शब्द खरा आहे. मी कॉलेजमध्ये असताना मुलींची छेड काढायचो.
त्यांच्यासोबत प्रँक करायचो आणि त्यामुळे माझं कॉलेजमध्ये नाव बदनाम होतं. कदाचित अजूनही असेल. पण ते त्यांच्या नजरेत जे मला तेव्हा ओळखायचे, ताई मी आता खरंच तसा नाहीये. मी तेव्हा कॉलेजमध्ये होतो. चुकलो मी. चुका कोणाकडून होत नाहीत ताई. चुकांमधूनच तर माणूस शिकतो ना. माझ्याकडूनही झाल्या चुका, पण मी आता सुधारलोय. मी शिकलोय त्यातून. म्हणजे मला सुधारायची संधी मिळणारच नाहीये का? माझ्या आयुष्यात आत्ता कुठे सुख समाधान यायला लागले आणि आता मला माझ्या पास्टमुळे तारिणी मी मान्य करतो माझ्याकडून चुका झाल्या, पण त्या न कळत्या वयात झाल्या. माझं चुकलं तेव्हा. माझा स्वभाव, माझे ते मित्र, माझी पूर्ण संगतच चुकली अगं, आणि त्याबद्दल खरंच सॉरी. ताई मी ह्या सगळ्या गोष्टी कधी घरापर्यंत पोहोचू नाही दिल्या, त्यासाठी सॉरी. पण मी आताही लपवू शकलो असतो ह्या सगळ्या गोष्टी. मी आताही खोटं बोलू शकलो असतो, पण नाही. माझ्यामुळे ज्या मुलीला कॉलेजमध्ये असताना त्रास झाला, ती मुलगी आज माझ्या समोर उभी आहे आणि आज जर मी तिची माफी नाही मागू शकलो ना, तर मला स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. खरंच सॉरी. माझ्यावर विश्वास ठेव. मी आता खरंच तसा नाहीये.